एनवाड या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांची चर्चा केली, भेट दिली. नेमका काय समस्या घेऊन आज या ठिकाणी आलेले असतात, काय मागणी? नाही, माझ्याकडे घाटकोपर एन विभागामध्ये वॉर्ड क्रमांक 124 मध्ये मुदत संपलेल्या किंवा मुदत संपायच्या उंबरट्यावर असलेलं ORS जे एनर्जी पावडर आहे त्याचं वितरण झालं आणि त्याच्यानंतर काही मुलांना लहान मुलांना त्याचा तो त्रास झाला आणि एकंदर पाहता तर तो मुलांना असा त्रास होत असेल तर एक्सपायरी थोडीशी 8 दिवस आधी होती. पण माझं आज MOH होते, त्यांना माझं सांगणं असं होतं की जरी एक्सपायरी जरी 8 दिवस आधी होती नंतर, तरीसुद्धा तुम्ही त्या टेम्परेचरला मेंटेन करता का? तर त्याचं उत्तर होतं नाही. कारण कुठल्याही वस्तूचं, एखाद्या खाद्यवस्तूचं, एक तर ते फ्रीजमध्ये ठेवा, मेडिसिन पण बघा, एक तर सांगतात फ्रीजमध्ये ठेवा की रूम टेम्परेचर. आता रूम टेम्परेचर म्हणजे काय? तर किचनच्या टेम्परेचर हा नेहमी जास्त असतो आणि इतर याच्यातला टेम्परेचर नेहमी थोडासा मॅच होणार आहे. परंतु इथे पोत्यानी पोते आणले जातात. इथे म्हणजे ह्या एकाच वॉर्डपुरतं नाही आहे, तर संपूर्ण महानगरपालिकेचं मी सांगते. आणि ते डम करून कुठेतरी बांधून एका ह्याच्यात असतात. त्यामुळे एक तर मुळात ते प्लॅस्टिक कवरमध्ये असतात आणि त्याच्यामुळे त्याला जे लाईट्स किंवा ॲटमॉस्फिअर तो मेंटेन होतच नाही आणि तो न झाल्यामुळे काही मुलांना त्याचा त्रास झाला आणि 13 पॅकेट्स तसे सापडले. फूडचे अधिकारी आले होते FDIचे, त्यांनी ते सगळं घेतलं. CHV वगैरे यांच्याकडे देण्यात आले असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझं म्हणणं आहे CHVला द्यायच्या आधी एक आपल्याकडे रजिस्टर मेंटेन असतं. त्या रजिस्टरवर जर आपण पाहिलं तर एकतर आल्या आल्या वाटून टाकायला हवी किंवा इतक्या लेट 24च्या आत्ता वाटणं त्या प्लॅस्टिकमध्ये आणि रूम टेम्परेचर मेंटेन न झाल्यामुळे त्याच्यामुळे एक रासायनिक प्रक्रिया आतल्यात होते आणि ती झाल्यामुळे कदाचित मी डॉक्टर नाही, पण काय होऊ शकतं हे मी पाहिलेलं आहे. माझ्या जॉबमध्ये ते होतंच. त्यामुळे मला असं वाटतं की ते वाटण्याची जी प्रक्रिया आहे ती लगेच ती दिली पाहिजे. म्हणजे पावसाळा आहे, उद्या पावसाळ्यामध्ये काही मुलांना किंवा कोणालाही व्यक्तीला डिसेंट्री मोठ्या प्रमाणात जर लागली तर ती ORS मोठं काम करतं किंवा सनस्ट्रोक याच्यावर एक चांगलं काम करतं. त्यामुळे जे खाद्य गोष्ट आहे जी मुलांपर्यंत जाणार आहे त्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आणि ते लक्ष देत असताना मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं ते म्हणजे पुरवठा, खरेदी आणि वितरण हा साठाचा तपशील हा रेकॉर्ड असला पाहिजे. तो रेकॉर्ड नाही आहे. त्याचप्रमाणे जी पावडर आहे आपण आतमध्ये भरलेली असते त्या पावडरचा संबंध नाही म्हटलं तरी, म्हणजे FDAनी पण काही FDAच्या लोकांशी मी बोलल्यावर ते म्हणाले 24चं आहे, तर ते 24 म्हणजे जरी एक्सपायरी 26ला दिली तर ते मेंटेन होत नाही. त्यामुळे ती जी गोष्ट आहे ORS सारखी ती पटकन वाटली गेली पाहिजे, खूप दिवस ठेवलं नाही पाहिजे आणि ती लगेच नागरिकांमध्ये वाटप झालं पाहिजे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी हा जो साठा व्यवस्थापन जे आहे त्यांचे व्यवस्थित ते अभिप्राय त्या मस्टरवर असले पाहिजे. पण ते मला वाटतं ठेवतच नाही, कारण अशी वेळ कधी आली नाही, पुन्हा येऊ नये. आम्ही ब्लेम गेम करायला आलो नाही, कोणाला आरोप पुन्हा येऊ नये. आमच्या मुंबईतली मुलं किंवा नागरिक हा सुरक्षितच राहिला पाहिजे. त्याच्या खाण्यापिण्याच्या काळजी जे आपल्याकडनं वितरण होतं त्याच्यावर आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जी ORSच्या गोळ्या किंवा काय ह्याची समाप्तीची डेट आणि आलेल्याची याचं एक वेगळं हा. आणि आत्ता कसं आहे, सेवा नियम जर असेल आणि कोणी शिस्तभंग केली असेल, म्हणजे कशी सेवा द्यायची, मुंबई महानगरपालिका अधिनियम, सेवा नियम व लागू असलेल्या शिस्तभंग नियम काय कारवाई, तर आपल्याला आता मी तर म्हणेन कारवाईपेक्षा ज्यांच्याकडनं आलंय
त्यांना ते केलं पाहिजे विचारा. आणि ह्याची सगळ्याकडे आपल्याला माहिती असली पाहिजे. लहान मुलांच्या किंवा नागरिकांच्या कुठल्याच गोष्टीवर हलगर्जीपणा असता कामा नये. हे एमओएच आणि एमओएचच्या वरची जी टीम आहे आणि त्याला सहकार्यांना मदतनीस कोण जे आहेत त्या सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. कुठलंही औषध आपण जेव्हा घेतो ती पहिली एक्सपायरी डेट बघतो, तारीख बघतो. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना हलवून घ्यायचं पूर्ण शेक करून अगदी, तर त्या सगळ्या प्रोसेस आलेल्या आणि त्रास झाला तक्रार म्हणून आम्ही इथे आलोय. नाही, मग आणि एकूण पालिकेने किती मुलांना हे मुदत बाह्य आणि काय स्पष्टीकरण दिलं पालिकेने? मुलांचा आकडा किती आहे? नाही, मला जी माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये 13 पाकिटं हे केली. 6 मुलांचं होतं, त्याच्यात 3 का 4 मुलांना त्रास झाला. आता पालक जरा घाबरले, पण आमचं म्हणणं आहे सुरक्षित आहेत ती मुलं. उलटी वगैरे झाल्यानंतर लगेच त्याच्यावर हे झालं, पण जीवावर बेतलं असतं तर काय ते काळजी घेतली पाहिजे. पालिकेने काय स्पष्टीकरण दिलं त्यावर आता? नाही, आता त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे आल्यानंतर आम्ही CHVना दिलं. आता त्या इतक्या खाली जाऊन बिचाऱ्यांवर ब्लेम गेम करणं मला वाटतं चुकीचं होईल. त्या दिवस म्हणजे पूर्ण त्यांचा जो कालावधी असतो पिरियड, तो अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करतात. त्यांच्यावर उलट सगळ्या कामांच्या जबाबदाऱ्या टाकल्या जातात. मग ती आता जनगणना करा, आता हे करा, म्हणजे ज्या कामासाठी आपण नेमलंय ते राहतं बाजूला तरी त्या करतात. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की अशा आज जीवावर बेतलं नाही इतपत ठीक आहे, पण बेतलं असतं तर काय केलं असतं. ताई, पण आता स्टोरेज आपण जी माहिती दिली स्टोरेजच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला, त्याचे रेकॉर्ड्स देखील मेंटेन ठेवले गेलेले नाही आहेत. परंतु इतर देखील अनेक औषधं असतात, पालिकेकडून विविध उपक्रम राबवले जातात. मग त्या बाबतीत सुद्धा अशा प्रकारचा हलगर्जीपणा होत असेल का, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता तर हे सगळं पाहावं लागेल आणि होऊ नये एक माफक. कारण आपण सगळीकडे फ्रीज दिलेले असतात. जी फ्रीजमध्ये ठेवायची ती थंड वातानुकूलित याच्यामध्ये ती ठेवली पाहिजे. जी रूम टेम्परेचर आहे त्या रूम टेम्परेचरला कसं ठेवता आहे. एका गोणीत बांधलं आणि वर्षोनवर्ष एकाच जागी राहिलं आणि त्या जागेत आपण शेवटी BMC लॉक करून जाते. घरचं रूम टेम्परेचर वेगळं, तिकडे वेगळं, तर त्याची काळजी घ्या. नागरिकांवर कुठल्याही या गोष्टी परिणाम होऊन कोणाचा जीवितहानी नको हेच सांगायला. FDA ने किती साठा जप्त केला? FDA कडनं 13 पाकिटं केली. ताई, आता FDAचा रिपोर्ट येतोय. आणखी नाही जास्त होता, पण त्यांना किती 13 होता? मिळाले. ते त्यात सांगत नाही. अंदाजे? ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी. 100%. मी आता जे म्हटलं ना की त्याच्यामध्ये जे येणारा आता कसं आहे CPD कडनं येतो मेडिसिन, काही हे त्यांच्या लेवलवर मेडिसिन घेतात, पण त्याची इन्व्हेंटरी होतेच. त्याची एकच इन्व्हेंटरी कुठूनही आणलं तर त्या इन्व्हेंटरीवर लक्ष ठेवून असलेल्या प्रत्येक गोष्टीचा एक ज्याला आपण म्हटलं थर्ड पार्टी, तर ते ऑडिट होणं. कारण जीवाशी आहे. म्हणजे याच्या आधी झालं का त्याच्यानंतर तसं नका करू. आपल्या समोर आलाय ना आत्ता. कारण आम्ही पण 4 वर्ष मधले गॅप घेऊन सगळे आलेलो. 4 वर्षात काय गोंधळ झालाय, काय नाही झालाय, काय सुरू केलं होतं, काय बंद केलं. आता तर मुंबईमध्ये तुमची पूर्ण सॅप प्रणालीच बंद केली आहे मेपासून. आता जर सॅप प्रणाली बंद झाली आणि उद्या येणारं कॉलेज आणि एखाद्याला बाहेर जायचं त्याला इथून मिळणार नाही QR कोडचं तुमच्या. त्यामुळे आणि करायला गेलं तर भरपूर आहे. ते मला पाहिजे ते मी सांगितलंय. तेही मी सांगितलं की तुम्ही मग तशी मुलं नेमा. सगळंच महापालिकेच्या लोकांवर अवलंबून राहून. ताई, घाटकोपर पासून सुरू झालेल्या सफेद पट्टीचा वाद आता सेना भवनच्या परिसरामध्ये पोहोचलाय. काही वेळापूर्वी शिवतीर्थ इथे व्हाईट पट्ट्या मारण्यात आल्या, त्याविरोधात स्थानिक नागरिक त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. मनसेचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मोठा वादंग आता काही वेळापूर्वी दादरमध्ये सुरू आहे. कसं पाहताय सफेद पट्टी प्रकरणावर? नाही, मी एवढंच बघेन की हा वाद नेमका घालतोय कोण, तर आदर भाषिक. यांना असा ऊत काय आलाय. इतके वर्ष तुम्ही मुंबईत राहिलात, आम्ही पण म्हणतोय आपण तुम्ही आमचं का आला ऊतच.
का भांडणं होत आहे तिथे, का गुजराती अरे आमचे शेजारी होते, कितीतरी शेजारी गुजराती आहेत, मारवाडी आहेत, अगदी युपी आहेत, हे आहे. आम्ही गुण्यागोविंदाने राहतोय. कोण याच्या मागे, कोण हा ऊत आणतोय? चांगलं नाही ना. तरुण पोरं ह्याच्यात उतरायला लागली आणि त्यांच्या FIR झाले. त्यांचं पुढच्या आयुष्याचं काय? तुम्हाला काय अडाणी नाही, अडाणी पिढी घडवायची आहे की काय? इथे काही प्रसाद सेजल वेद पाठक सेजल आहेत. पवारांचं त्यांनी आतापर्यंत हा- निलंबन झालं नाहीये. काय निलंबनाची प्रसाद वेद पाठकने इथे विरोध केला. त्याच्यावर भाजपचे नगरसेवक प्रवीण जडा यांनी काल पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे की त्यांनी जैन जिहाद हा शब्द वापरला असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यावर प्रसाद वेद पाठकवर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी नाही, आहे. मग ह्याचा अर्थ तुम्ही नेमकं म्हणजे जेव्हा मतं घेता, आम्ही आजही सांगतो, आम्ही कुठल्याच समाजाच्या विरोधात नाही, कुठल्याच. जो देशद्रोही आहे, जो महाराष्ट्रद्रोही आहे, जो मुंबईद्रोही, त्याला तर ठोकूच, कायद्याने ठोकू. बाकी पण कायदे भरपूर आहेत आपल्याकडे. पण हे आता भाजपचे आमदार का असं वागतायत? आणि प्रवीण छेडा तर आधी काँग्रेसमध्ये होते, म्हणजे ब्रॉड माइंडेड होते. आता त्यांना माइंडेड एवढं कसं झालं? छोटंसं मुठ्ठी में काय चाललंय? कशासाठी तुम्ही या वाढवताय? ठीक आहे, वेद फाटकने काय केलं? तर वेद फाटकने त्याला पट्टा मारायची गरज नाही. गुरु येत आहेत ना, गुरुजन येत आहेत सोसायटीमध्ये. जर आम्ही एकत्र राहतोय, हे व्हेज आहेत, मी नॉन व्हेज आहे, हे व्हेज आहेत, तर ज्याचं त्याचं खाद्य त्याला खाऊ दे. गुरूंचं पण म्हणणं तसं नसेल का? मी आतापर्यंत अनेक गुरूंना भेटले, त्यांचंही तसं म्हणणं नसेल. आता काय झालंय, लहान लहान मुलं पण गुरु व्हायला लागलेत. त्या गुरूंना सामाजिक भान द्यायच्या ऐवजी त्यांचं सामाजिक भान तुम्ही हरवून टाकताय. गुरु असा नसतो. गुरुना सामाजिक भान असलं पाहिजे. आणि ते मी पाहिलेत असलेले जैन मुनी अनेक पाहिलेत, सामाजिक भान ठेवून काम करणारे. इतके वर्ष आम्ही पण राजकारणात आहोत. या आत्ताच काय असं बिघडायला लागलं सगळं? सेनाभवन आणि शिवतीर्थाच्या परिसरात काय गरज काय तिथे? गरज काय? कसले पांढरे पट्टे? बघा, नियम आणि जो आपल्या RTOचा नियम आहे, त्याला फुटपाथला खाली घेतल्यानंतर 2 मीटर करून मधला जो पट्टा असतो त्याच्यावरती RTOचे काहीतरी नियम असतात. स्लो करा, हे करा गाडी, बरोबर ना? म्हणजे मला तेवढं माहिती नाही. पण हा काय? आणि मग तुम्ही वेगवेगळे जिहाद म्हणतातच आहेत. मग हिंदूंमधला जिहाद नाही का? आपण हिंदू आहोत ना. मग तो कोणी गुजराती असेल, मारवाडी असेल, राजस्थानी असेल, UP, आपण हिंदू आहोत. मग हिंदूंमध्ये परत का जिहाद आला वेगवेगळा? एकच धर्म आहे ना. तुम्ही पण पार्श्वनाथ देवाला पूजता, आम्ही आपले वेगवेगळे 33 कोटी देव पूजतो. आम्ही झाडालाही, आमच्या दत्त महाराजांनी झाडालाही गुरु मानलंय, आमच्या दत्त महाराजांनी पाण्यालाही गुरु मानलंय. आमच्या महाराजांचे 24 गुरु होते. ठीक आहे ना. काय कुठे चाललंय? आत्ता तरुण पिढीला शिकलोय, सवरलोय, आम्हाला नोकऱ्या द्या. आत्ता तरुण पिढीला वाटतं आमच्या आई वडिलांना चांगलं, जे त्यांनी आमच्यासाठी कष्ट केले, आम्हाला त्यांना चांगलं काहीतरी राहणीमान द्यायचंय, ते करा. हे काय चाललंय? कुठे आपण चाललोय? कुठे नेऊन ठेवतोय आपण महाराष्ट्र किंवा देश? या पट्ट्यांवरून थेट मराठी विरुद्ध जैन असा वाद काही दिवसात खरं होता कामा नाही. हा होता कामा नाही. जे आपण हिंदू आणि मुस्लिम होतंय, आज आपण बघतोय ज्यांनी हिंदू मुस्लिम केले तेच काही जण उमेदवारी पण देत आहेत. म्हणजे लोकांना भडकवण्यासाठी हिंदू मुस्लिम. जे मग हिंदूंमध्ये पण द्वेष्ट नाही आहेत का? हिंदूंमध्ये पण द्वेष्ट आहेत. आणि मुसलमान असतील, कोणी असतील, जे देशद्रोही आहेत त्यांना ठोकलंच पाहिजे. मग तो हिंदू असो, नाही तर मुस्लिम असो, ख्रिश्चन असो. काही सेजल पवारचं अद्याप निलंबन झालं नाही. रस्ते पण कबूतर नाही केलेलं आहे KM कडनं. एक मिनिट राजेश, कबूतर खाण्यांपासून सुरू झालेला वाद होता. कबूतर खाणे असतील, पुन्हा वारंवार जैन समुदाय मराठी मराठी पट्ट्यांचं. नाही, मुळामध्ये ना जैन समाज हा सहिष्णुतेचा समाज आहे, शांत आहे. आता ते एवढं व्हायलंट असे एकदम असे उद्रेक का होत आहेत याचा पण करायला लागेल. कारण आपण जर जेवणापासून म्हणतोय तर शाकाहारी माणसं अशी उद्रेक करत नाहीत असं शास्त्र सांगतं.
माझं शास्त्र सांगतंय तर तुमचा उद्रेक का होतोय? तुम्ही तर नॉनव्हेज खात नाही ना, मग तुमच्यामध्ये हा उद्रेकता येते कुठून? दही भात खाणाऱ्यांवर, बटाट्याची भाजी खाणाऱ्यांवर. तर मला असं वाटतं हा उद्रेक कोणतरी देतंय आणि म्हणून होतंय. त्यामुळे मी कुठल्याच समाजाला कमी जास्त मोठं समजत नाही. सर्वांनी जगण्याचा अधिकार, तुम्ही जगा आम्ही जगतो असा अधिकार जो एकमेकांना आपण देतो तो दिला पाहिजे. आणि असे वाद महाराष्ट्राकडे अनेक प्रश्न पडलेले आहेत. आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये 8 वर्षाची मुलगी 7 वर्षाची मुलगी हांडे खाली उतरून पाणी आणते आणि ते पण अशुद्ध पाणी. त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात तो प्रश्न ज्वलंत आहे. परत पाऊस गेला की आम्ही विसरलो. हे असे बेरोजगारी आहे. आजही आमच्या महानगरपालिकेमध्ये किती लोकांच्या पेन्शन मिळत नाहीयेत. गेल्या 5 वर्षात तर पेन्शनच बंद करून टाकली. बेस्टचे मोठे मोठे प्रश्न आहेत. हे सगळे ठेवून कुठे धर्मामध्ये हिंदूच एकमेकांच्या विरोधात उभं राहिलं तर मग कशाला काय? मग तो पण एक जिहाद म्हणायला लागेल. पाण्यावरून ताई, या घाटकोपरमध्ये खंडोबा मंदिर आहे, त्याला प्रति जेजुरी म्हणून घोषित करण्यात आलेलं, म्हणजे ते बनवणार होते, पर्यटक स्थळ म्हणून बनलेलं, आणि जिल्हा नियोजन समितीने त्याला 10 ते 15 कोटी पहिले 20 कोटी दिले, आणि त्याच्यानंतर महापौरांनी त्याच्यावरती 15 कोटी परत निधी दिले. पहिल्या 20 कोटीचं काय झालं? आता 15 कोटीचं तुम्ही काय करता? तिथेच SIT लागली पाहिजे असं आमचंही मागणं आहे. तिथे SIT लागली पाहिजे. गेल्या 15 करोड आणलेले, त्या 20 कोटी आणलेले, पहिलं ते काम दाखवा. आणि ज्यांनी जे ऑडिट केलेत त्यांनी पहिलं यावं आणि कसं ऑडिट झालं तेही सांगावं. आणि मग बघा, परिवर्तन चांगली गोष्ट घडावी तर हो घडावी, पण पहिलं ज्या घडण्यासाठी दिले ते झालं नाही आहे का याची पण तहकीकात. आणि गेल्या 4 वर्षात ज्याच्यामध्ये प्रशासन होतं, मला माहिती आहे ते आयटम्स 15, 16, 17, 18, 19, आणि ती उड्डाणं झाली आहे राम कदमच्या नावावर, आमदार राम कदम. तर ती ऑडिट केलं त्यांनी. पहिलं आपण ते घेऊया, आता त्या ऑडिटवाल्यांना बोलू की बाबा काय केलं, तुम्ही पाहणी करूया. पाहणी झाल्यानंतर मॅडमनी, ज्या महापौर ताईंनी 58 कोटी आणले तर ठीक आहे, चांगलं आहे. लो करणं असेल तर ओके, पण मग त्यांनी पत्रे लावले की आता चांदीचे आणि सोन्याचे लागणार, याची तर चौकशी व्हायला पाहिजे. काही सेजल पवारचं अद्याप निलंबन नाही झालेलं आहे. मुळामध्ये म्हणजे मला वैयक्तिक विचाराल तर एक तर ती 3rd इयरची स्टुडंट आहे. बेतालपणा झालेला आहे. तो बेतालपणा तिने परत कधीच करू नये, ह्याच्यासाठी तिला शिक्षणापासून वंचित न ठेवणं, तिला दिली पाहिजे ताकद आणि ती म्हणजे शिक्षा तंबी. आणि तिला जर KM आवडत नसेल तर संस्था बदला, तिला तिथून काढून दुसरीकडे शिफ्ट करा, पण तिच्या एज्युकेशनवर प्लीज. कारण आईवडिलां इतकी मेहनत घेतात आणि त्या आईवडिलांचं स्वप्नाचं अशा नादान मुलींमुळे तुटलं नाही पाहिजे असं वाटतं. आणि तिला ती शिक्षा झाली पाहिजे कुठली, की पुन्हा अशी कुठली गोष्ट बोलताना 100 वेळा तिने विचार करा. कारण ती डॉक्टर म्हणून बाहेर पडणार, असे बेताल डॉक्टर असेल तर पुढे काय. त्यामुळे शिक्षण कंप्लीट करायला द्यावं, पण तिला तंबी देऊन तिचं स्थलांतर करावं. तिला KM नाही राहायचं आहे, तुला जिथे प्लेझेंट वाटतं तिकडे तू राहा, पण शिक्षण तोडताना नाही. ताई, एकीकडे सिद्धिविनायक मंदिराला 500 कोटी, खंडोबा टेकडीला थांबा पहिलं एक ताई, एकीकडे सिद्धिविनायक मंदिराला 500 कोटी, आता खंडोबा टेकडीला 15 कोटी मंदिरांवर खर्च होतोय. पण महानगरपालिकेच्या शाळा असलेल्या इथून काही अंतरावर पंतनगर मराठी शाळा क्रमांक 2 होती, तिची जमीन खाजगी संस्था दिली नाही. अशा प्रकारे 9 भूखंड महानगरपालिकेचे शाळेचे देण्यात आलेले आहेत. कसं पाहताय? नाही, म्हणूनच आपण तर श्वेतपत्रिका मागितली. आम्ही श्वेतपत्रिका मागितल्यानंतर लगेच कोविड काढतात. तर कोविडला पण आमची तयारी आहे, कोविडची पण घेऊन या, दोन्ही आणा. कोविडची पण द्या, कारण कोविड संपला आणि टर्म संपलाय, त्यामुळे आम्हाला ती हे नाही आहे. कोविड पण घ्या आणि 4 वर्षात प्रशासनाने केलेला कारभार त्याची पण द्या, तर आपल्याला कळेल. कारण प्रशासन जरी कारभार करत होता तरी त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे आमदार
त्यांनी उड्डाणं घेत